केबीसी, त्यातला तो इशित भट, त्याचा उद्धटपणा आणि अमिताभ बच्चन। हा इशित भट नावाचा मुलगा सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे। हा स्क्रीनवर दिसणारा फोटो बघा। लाल कलरचं जॅकेट घातलेला हा मुलगा केबीसी मध्ये येतो, इतका बडबड करून जातो आणि नंतर सलग 2 दिवस इंटरनेट गाजवून जातो। हा नेमका का चर्चेत आहे? काय घडलं असेल? तुम्हाला जरी सगळं माहीत असेल तरीही व्हिडिओमध्ये शेवटी एक गौप्यस्फोट आहे। तो एका संगीतकाराने केलाय। काय आहे नेमका विषय जाणून घेऊयात। न्यूज 18 लोकमतला फॉलो करा, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। कौन बनेगा करोडपतीचा 17वा सीझन। गुजरातच्या गांधीनगरचा फक्त 5वीत असणारा इशित भट फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये बाजी मारतो आणि अमिताभ बच्चन, द लेजेंडरी अमिताभ बच्चन यांच्या समोर येऊन बसतो। इतका लहान मुलगा बच्चन यांच्या समोर येतो तेव्हा तो अजिबात घाबरत नाही। तो सरळ म्हणतो, हे बघा, मला काही नियम वगैरे सांगू नका, मेरे को सब पता है। बच्चन साहेब बघतच बसतात। ओव्हर कॉन्फिडन्स, उद्धटपणा, अतिघाई, अजिबात ऐकून घेण्याची तयारी नसणं, असा इशित भटचा एक एक गुण हळूहळू दिसायला लागतो। चष्मा लावलेलं ते पोर तसं तल्लक बुद्धीचं असतं। पर्याय न ऐकताच ते पहिल्या 4 प्रश्नांची उत्तरं तर अशीच बरोबर देऊन जातं। एकामागून एक जसे पहिले 4 प्रश्न येतात तो बच्चन यांना म्हणतो, सर ऑप्शन न बघताच उत्तर देतो बरं का, ऐका। 5व्या प्रश्नाला मात्र इशित थोडा थांबतो आणि अमिताभ यांच्याकडे बघतो। सर पर्याय द्या ना, असं म्हणतो। 5व्या प्रश्नाचं उत्तर इशित नेहमीप्रमाणेच अतिघाईत आणि ओव्हर कॉन्फिडन्समध्ये देतो आणि फसतो। फुसकाबार होतो आणि उत्तर चुकतं। इशितला तसंच एकही रुपया न घेता घरी जावं लागतं। असं सगळं हे प्रकरण। एपिसोड रिलीज झाल्यानंतर इशित भट त्याच्या या बिहेवियरमुळे खूप ट्रोल झालाय। इंटरनेट कधीही काहीच विसरत नाही आणि विसरूनही देत नाही। धडाधड इशितचे व्हिडिओ सगळीकडे पडायला लागले आणि ते काही अजून आत्तापर्यंतही थांबलेले नाहीयेत। 5वीत असणाऱ्या या मुलाला इंटरनेटनं पाताळ दाखवले। इंटरनेट युजर्स त्या मुलाच्या आईवडिलांपर्यंत गेले, घरादाराची लाच काढली। एक युजर तर म्हणतो, मुलाबद्दल नाही पण पालकांबद्दल बोलतोय, जर तुम्ही मुलांना नम्रता, संयम आणि शिष्टाचार शिकवू शकत नसाल तर ते गर्विष्ठ आणि उद्धट होतात। एकही रुपया न जिंकणं त्यांना खूप काळासाठी बोचत राहणार आहे। ट्रोल करणाऱ्यांचं हे तर फक्त एक उदाहरण आहे। इशितला एकानेही सोडलेलं नाहीये। कदाचित तुम्हीही त्याला बोलायचं सोडलं नसेल। आश्चर्याची गोष्ट ही आहे की त्याच्या समोर इतकी मोठी व्यक्ती बसलेली असून सुद्धा त्या व्यक्तीला इशित कुठेही खटकत नाही। अर्थात ते अमिताभ बच्चन आहेत। आपल्या समोर फक्त 5वीत शिकणारा मुलगा बसलेला आहे याची जाणीव त्यांना नक्कीच असणार आहे। उगाच का ते लेजेंडरी अमिताभ बच्चन आहेत? कौशल इनामदार मराठी संगीतकार आहेत। त्यांनी या प्रकरणात एक वेगळाच अँगल मांडलाय। तो गौप्यस्फोटच म्हणावा लागेल। त्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की या मुलाला अतिशय तीव्र असा ADHD असावा। होय, त्यांनी लिहिलं, आधी मलाही हा व्हिडिओ बघून खूप राग आला। माझी पत्नी सुचित्रा, जी एक सुविख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, तिला मी ही क्लिप दाखवली। ती संपूर्ण क्लिप अतिशय शांतपणे तिने पाहिली आणि म्हणाली, या मुलाला अतिशय तीव्र असा ADHD असावा। तिच्या या उत्तरामुळे मी ती क्लिप पुन्हा एकदा पाहिली। यावेळी जरा अधिक लक्षपूर्वक आणि अधिक संवेदनशीलतेने पाहिली। कौशल इनामदार यांची पत्नी जे म्हणते ते जर खरं असेल तर अमिताभ बच्चन यांनी जितकं संयमाने त्या मुलाकडे पाहिलं तितकं संयमाने आपण तो व्हिडिओ रिॲक्ट न होता का नाही बघू शकत? त्याला त्याच्या वयानुसार अजिबात राग नाही येता समजून का नाही घेऊ शकत? यांची पिढीच उद्धट आहे, आई वडिलांनी याला मुस्कडायला हवं होतं असं बोलत सुटणं योग्य आहे का? खरंच त्या मुलाला ADHD असेल तर, आणि नसला तरी तो लहान आहे ही बाब विसरता येणं कठीण आहे का? आपणही इशित सारखीच अतिघाई करतोय का आपलं मत कसलाही विचार न करता मांडण्याची? जरा विचार करा आणि आता तुम्हाला इशितच्या त्या व्हिडिओविषयी, ट्रोलर्सविषयी काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।